हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सोयाबीन वडीची सुकी अशी भाजी बनवून दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये सोयाबीन वडी मीठ टाकून चांगली उकळून घ्यायच्या. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाका आणि त्याला चांगलं परतून घ्या. नंतर त्यामध्ये एक टोमॅटो ॲड करायचं आणि टोमॅटोलाही आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला एका वाटीमध्ये दही घ्यायचं. दह्यामध्ये हळद, मिरची पावडर, धनिया पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचं. नंतर दह्याला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा, दह्यालाही चांगलं असं तेल सुटलेलं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला उकळून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या ॲड करून घ्यायच्या आणि चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या. नंतर वरून थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आणि थोडंसं हलकंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला असं मिक्स करून घ्या. नंतर आपल्याला वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी भाजी वाफेवर शिजू द्यायची. तयार आहे मंडळी आपली सोयाबीनची सुकी अशी भाजी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला ही भाजी खूप छान लागते. ही भाजी तुम्ही भाकर किंवा रोटीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.